नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. सध्या एक महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे अभिजित दिपके यांचं राजकीय वजन वाढलंय का? ही चर्चा का सुरू झाली आहे? तर अभिजित दिपके यांनी नुकतंच एक विधान केलं आहे. ते विधान त्यांनी कोणावर केलं आहे? तर ते विधान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत या दोघांमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अभिजित दिपके यांनी भाष्य केलं आहे. आणि मग त्यामुळेच ही चर्चा सगळी सुरू झाली की एवढ्या दोन मोठ्या व्यक्तींवर जेव्हा अभिजित दिपके भाष्य करतो याचा अर्थ त्याची ताकद वाढली आहे, त्याची राजकीय ताकद वाढली आहे. आता खरं तर जंतर मंतरच्या या आंदोलनाच्या आधी अभिजित दिपके हा खरं तर कोणाला माहिती नव्हता आणि माहिती असण्याचं कारणही नाही आहे. पण या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेला एक राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे आणि आता अभिजित दिपके हे अत्यंत योग्य रीतीने पावलं टाकत आज आपलं राजकीय वजन हे वाढवत आहे. नीट पेपर घोटाळ्यातला जो सगळा विषय 4 महिन्यांपूर्वी या देशाच्या समोर आला, तो सगळा घोटाळा, त्या घोटाळ्यामुळे झालेलं विद्यार्थ्यांना नुकसान, त्यातून काही जवळपास 20 विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या, त्यामुळे या देशातला जो तरुण आहे तो तरुण पेटून उठला. आणि या तरुणाला पेटून उठवण्यासाठी जर का कोणी आवाज दिला असेल तर ते नाव आहे अभिजित दिपके. अभिजित दिपकेनी सोशल माध्यमातून सगळं मीडियाच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीची एक चळवळ उभी केली आणि या चळवळीच्या माध्यमातून जे काही तरुण जोडले गेले, या तरुणांना घेऊन त्यांनी राज्यामध्ये पहिल्यांदी या नीट पेपर घोटाळ्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. त्यांनी सरकारला इशाराही दिला, पण सरकार आपल्या मस्तीमध्ये होतं. सरकारला वाटत होतं की हे काय आहे, या गोष्टी काही फारशा सिरियसली घेण्याच्या गरजेच्या नाही आहेत. पण नंतर हे आंदोलन वाढत गेलं, जंतर मंतरवर हे आंदोलन पोचलं आणि तिथनं या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते इतकं वाढलं की या कॉकरोच जनता पार्टीच्या समोर अभिजित दिपके यांच्या मागण्यांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या सगळ्या संतापाच्या समोर सरकारला झुकावं लागलं आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला. इथूनच अभिजित दिपके, मी म्हटलं तसं की या आंदोलनाच्या पूर्वी अभिजित दिपके हे नावही कुणाला कदाचित माहिती नसेल आणि ते माहिती असण्याचं कारणही नव्हतं. पण या आंदोलनामुळे अभिजित दिपके यांना एक राष्ट्रीय स्तरावरचा एक ओळख निर्माण करून दिली या आंदोलनाने. पण ही ओळख निर्माण करून दिल्यानंतर या आंदोलनानंतर अभिजित दिपके हे कुठेही गायब झाले नाहीत. हे लक्षात घ्या, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आंदोलन झालं, ते सक्सेस झालं, मग यश डोक्यात जातं आपल्या. ते डोक्यात गेल्यानंतर काही काळ आपण गायब होतो, पुढची दिशा काय वगैरे हे आपल्याला कळत नाही. पण अभिजित दिपके या आंदोलनानंतर गायब झाले नाहीत. उलट या माध्यमातून आपण शिक्षण व्यवस्थेवर बोलत राहणार, शिक्षण व्यवस्थेतल्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटींवर आपण काम करत राहणार, हे त्यांनी जाहीर केलं. मग अनेकांनी त्यांना विचारलं की तुम्ही राजकारणात येणार आहात का? तुमचा हा कॉकरोच जनता पार्टी राजकारणामध्ये राजकीय पक्ष बनणार आहे का? तो म्हणला कालांतराने, हळूवार पद्धतीने, शांत पद्धतीने मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि त्यानुसार अभिजित दिपके आणि त्यांची जी काही सगळी टीम आहे, या टीमनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत सुंदर मूव्ह ज्याला म्हणतात, खेळी. अनेकांना वाटलं होतं, अनेक तज्ज्ञांना वाटलं होतं की आता अभिजित दिपके एक स्वतःची राजकीय पार्टी तयार करतील. पण अभिजित दिपके आणि त्याच्या टीमनं असं काहीही केलं नाही. अभिजित दिपके आणि त्याच्या टीमनं असं ठरवलं की आज कॉकरोच जनता पार्टीच्या मुळे हे सगळं यश आहे. ही पार्टी, ही संघटना म्हणून आपण देशभरामध्ये दबाव गट म्हणून काम करायचं. लक्षात घ्या, राजकीय पार्टी तर सहज कोणीही बनवतं किंवा ते एक आकर्षण प्रत्येकाला असतं,
पण अशा पद्धतीचा दबाव गट या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं कोणी आत्तापर्यंत ठरवलं नसेल. जे अभिजित दिपके यांनी ठरवलं, त्यांनी एक दबाव गट तयार केला. दबाव गटाच्या माध्यमातून देशपातळीवर जे जे काही प्रश्न असतील, जे सरकार व्यवस्थित काम करत नसेल, ज्या सामाजिक प्रश्नांवर सरकार काम करत नसेल, त्या ठिकाणच्या प्रश्नांपर्यंत आम्ही पोचू. तिथं आमचा दबाव गट आम्ही तयार करू, दबाव तयार करू सरकारवर आणि सरकारला ती कामं आम्ही पूर्णत्वास न्यायला लावू. अशा पद्धतीचा हा दबाव गट काम करेल, हे अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमनं हे जाहीर केलं. आणि तिथूनच खरं हे लक्षात आलं की कॉक्रोच जनता पार्टी किंवा अभिजित दिपके अत्यंत योग्य मार्गाने प्रवास करतायत. आता इथूनच खऱ्या अर्थाने अभिजित दिपके यांच्या राजकीय प्रवासाचा एक दुसरा टप्पा सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. अभिजित दिपकेंनी काय केलं तर शिक्षण हा तर त्यांचा मुद्दा होता. नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याच्या विरोधात त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे या महाराष्ट्रातले अभिजित दिपके महाराष्ट्रातले आहेत, ते मराठवाड्यामध्ये राहतात. आपण राहत असलेल्या मराठवाड्यामध्ये गावोगावी ज्या काही सरकारी शाळा असतील, सरकारी वसतिगृह असतील, या शाळांची, या वसतिगृहांची अवस्था काय आहे ही पाहायला अभिजित दिपकेंनी सुरुवात केली. स्वतः ते शाळांमधनं गेले, वसतिगृहांमधनं गेले. शाळांची अवस्था काय आहे, मुलांना योग्य शिक्षण मिळतंय का, शिक्षणाचा दर्जा कसा आहे, शिक्षकांची संख्या किती आहे, विद्यार्थीची संख्या जर कमी असेल तर ती का आहे, आणि मग त्या शाळांमधनं ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत का, याची सगळी पाहणी अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमनं ही सुरू केली. म्हणजे केवळ आंदोलनामध्ये उतरणारा चेहरा न ठेवता अभिजित दिपके यांनी स्वतःचा चेहरा असा बनवला की सतत मैदानात उतरणारा दबाव गटाचा नेता असा एक चेहरा म्हणूयात किंवा एक ओळख अभिजित दिपके यांनी निर्माण केली. आणि म्हणूनच म्हटलं की त्यांची राजकीय प्रवासातला हा दुसरा टप्पा अशा अर्थाने याच्याकडे बघायला हरकत नाही. अभिजित दिपके यांनी आत्ता नुकतंच जे तुम्हाला माहिती आहे कार किसिंगचं एक प्रकरण आत्ता समोर आलेलं आहे, त्याच्यावर देखील अभिजित दिपके यांनी भाष्य केलेलं आहे. राम रहीम यांना जे काही जामीन मिळाला त्याच्यावर अभिजित दिपके यांनी भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या इतर म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही काम करू. पण हे सगळं करता करता टप्प्याटप्प्याने अभिजित दिपके आता राजकीय भाष्यसुद्धा करू लागलेले आहेत. याचाच अर्थ अभिजित दिपके यांची राजकीय ताकद ही आता हळूहळू वाढती आहे. बरं, त्यांनी थेट कुणावर भाष्य केलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताणलेल्या संबंधांवर अभिजित दिपके यांनी बोट ठेवलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, मोदी असतील किंवा मोहन भागवत असतील यांचे जे संबंध आहेत हा खरं तर भाजप असेल, संघ असेल किंवा सत्ता केंद्राच्या राजकारणाशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील असा विषय आहे की ज्याच्यावर अभिजित दिपके यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून चर्चा ही सुरू झाली आहे की अभिजित दिपकेंचं राजकीय वजन वाढतंय का, हा त्यातला मुख्य प्रश्न आहे. तर दिपके यांचं राजकीय वजन वाढतंय का, याचं उत्तर होय. त्यांचं राजकीय वजन आता हळूहळू वाढत चाललं आहे. अभिजित दिपकेंनी एखाद्या प्रश्नावर जर का भाष्य केलं तर तातडीनं त्या प्रश्नाची दखल ही सरकारला आता घेणं भाग पडायला लागलं आहे. इतकं अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीचं किंवा त्यांच्या दबाव गटाचं वजन हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता दिपके हे केवळ सरकारच्या एका निर्णयाला विरोध करणारा कार्यकर्ता या चौकटीतून दिपकेंनी स्वतःला बाहेर काढलेला आहे. उलट त्या चौकटीतनं बाहेर पडून देशाच्या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारा सार्वजनिक आवाज बनण्याच्या दिशेनं अभिजित दिपके यांनी आपला प्रवास सुरू केलेला आहे. थोडक्यात आता थेट अशा मुद्द्यांवरही अभिजित दिपके जे आहेत ते भाष्य करू लागलेले आहेत की ज्याचा परिणाम हा पूर्ण देशाच्या काही व्यवस्थेंवर, काही मुद्द्यांवर होऊ शकतो. म्हणून अभिजित दिपके यांनी मोदी आणि भागवत यांच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
आता हे सगळं करत असताना अभिजित दिपके, त्यांची कॉक्रोच जनता पार्टी, दबाव गट, हा सगळा प्रवास आता सुरू झालेला आहे. हा सुरू होत असताना अभिजित दिपके यांच्या समोर काही मोठी आव्हानं म्हणूयात किंवा दिपकेंसाठी काही कसोटीची त्यांच्या मार्गामध्ये काही कसोट्या देखील त्यांना द्याव्या लागणार आहेत आणि आव्हानं देखील त्यांच्यासमोर असणार आहेत. ती नेमकी काय आहेत हे देखील आपण बघूयात. एक म्हणजे अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्याचं जाळं विणलं, एक चळवळ त्या माध्यमातून सुरू केली. आता त्यांच्यासमोर हा मुद्दा आहे की अजून देशभरातले जे तरुण आहेत, युवक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना अधिकाधिक संख्येनं कॉक्रोच जनता पार्टीच्या बरोबर कनेक्ट करून घेणं, जोडून घेणं हे त्यांच्यासमोरची एक मोठी कसोटी असणार आहे. दुसरं, CJP कॉक्रोच जनता पार्टी ही जशी महाराष्ट्रामध्ये आहे, आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसा दबाव गट तयार केलेला आहे तसा कॉक्रोच जनता पार्टीचा दबाव गट किंवा कॉक्रोच जनता पार्टी ही अधिक वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशी ते पोचवू शकतायत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा दबाव गट ते कसा निर्माण करू शकतात, ही देखील एक कसोटी आता अभिजित दिपके यांच्यासमोर निश्चित असणार आहे. तिसरं, केवळ विरोधी भूमिका न मांडता पर्यायी धोरण ते मांडू शकतात का? म्हणजेच हे बघा, विरोध करणं, एखाद्या गोष्टीला विरोध करणं हे खूप सोपं आहे. एखाद्या गोष्टीला विरोध करून त्याच्यावर आंदोलन करणं हे सोपं आहे. परंतु तुमच्याकडे तो विरोध करत असताना तुमच्याकडे काही पर्यायसुद्धा त्या विषयासाठी असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे अभिजित दिपके असतील, त्यांची टीम असेल, कॉक्रोच जनता पार्टी असेल, तो दबाव गट असेल, यांच्यासमोर जेव्हा आपण शिक्षण व्यवस्थेवर बोलणार आहोत, त्यातल्या पायाभूत सुविधांवर बोलणार आहोत, तेव्हा सरकार तर कमी पडतं हे आपण दाखवूच, पण सरकारने काय केलं पाहिजे याच्यासाठी काही पर्यायी मुद्दे तुमच्याकडे आहेत का हे सुद्धा घेऊन अभिजित दिपके यांना चालावं लागणार आहे. त्यामुळे ते देखील एक आव्हानाची गोष्टही त्यांच्यासमोर असेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आंदोलनाच्या पलीकडे एक स्वतःची विश्वासार्हता टिकवून ठेवणं. एक लक्षात घ्या, कुठलीही व्यक्ती असू देत, पक्ष असू देत, संस्था असू देत, विश्वासार्हता ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आज अभिजित दिपके असतील, त्यांची टीम असेल, त्यांची कॉक्रोच जनता पार्टी असेल, यावर या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचा असेल किंवा देशभरातल्या काही मंडळींचा असेल, एक विश्वास निर्माण झाला आहे की ही मंडळी निर्णयात्मक काही मुद्द्यांपर्यंत लढा देऊ शकतात. हा विश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये, तरुणाईमध्ये पोचलेला आहे. हा विश्वास जो आहे तो त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या पातळ्यांवर तो टिकवून ठेवता आला पाहिजे. म्हणजे कधीकधी असं होईल की तुम्ही केवळ सरकारला विरोध करणारे दबाव गट म्हणून तुम्हाला काम करून चालणार नाही आहे, तर अनेक ठिकाणी ज्या अनेक चुका होत असतात त्याच्यावर सुद्धा अभिजित दिपके यांना भाष्य करावं लागेल. वेगवेगळे पक्ष, त्यांची भूमिका, त्यांच्यामधल्या जर काही चुका असतील, मग ती विरोधी गटातली लोकं असतील, पक्ष असतील, त्यांच्याही मधल्या जर का काही ध्येय धोरणांमध्ये जर का काही चुका आढळत असतील तर या दबाव गटाला, अभिजित दिपकेंच्या दबाव गटाला काम करावं लागेल. नाहीतर मग त्याच असं काम केलं तरच ती विश्वासार्हता टिकणार आहे. नाहीतर अभिजित दिपके किंवा त्यांची ही टीम किंवा त्यांचा हा दबाव गट हा फक्त भाजप विरोधी आहे अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह हा आगामी काळामध्ये पुढे येण्याचा धोका हा राहू शकतो. त्यामुळे विश्वासार्हतेचा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा लागू होतो. त्यामुळे अशा पद्धतीची काही आव्हानं ही आता अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमसमोर असणार आहेत. पण मुद्दा हा आहे, शेवटी आपण ज्याच्यातनं सुरू केलं की आज अभिजित दिपके यांचं राजकीय वजन हे देशपातळीवर वाढत चाललंय का? तर होय, ते वाढत चाललंय.